नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन संपता संपता ज्या पद्धतीच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उघड होत आहेत, त्या महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे किती गलिच्छ पातळीवरती गेलेलं आहे, ह्या या दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. एकतर अशोक खरातच्या विरोधात आता 7वा गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमधल्या या गुन्ह्यांची यादी वाढत चाललेली आहे आणि अशोक खरातबद्दल ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या देखील तितक्याच भयानक आहेत. आपला एकूणच सगळा समाज जो आहे तो अशा बाबांच्या नादी का लागतो आणि इतक्या पातळीवरती जाऊन या सगळ्या गोष्टी घडत असताना कुणालाच कशी सगळ्याची कुणकुण नव्हती, हा प्रश्न याच्यामध्ये आहेच. आणि सोबत अजून एका मंत्र्यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे. यावेळी ते मंत्री आहेत नरहरी झिरवाळ, पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचेच मंत्री आहेत आणि देखील बरीच चर्चा, वादळ जे आहे ते गेल्या 12 तासामध्ये होतं आहे. योगायोगानं याच पक्षाच्या आणखी एका नेत्यांबद्दलची एक महत्वाची अपडेट समोर येते, ती म्हणजे अधिवेशन संपताना पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी सरकारनं जी समिती नेमलेली होती विकास खरगे यांची, तिचा अहवाल शेवटच्या दिवशी पटलावरती मांडला गेलेला आहे. काय नेमकं या सगळ्याचे अर्थ आहेत, या सगळ्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार, जे या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यापासून सातत्यानं लक्ष ठेवून आहेत, आणि ॲडव्होकेट रमा सरोदे, संवेदनशील विषयांवरती सातत्यानं त्या देखील आवाज उठवत असतात. कुंभार सरांपासून सुरुवात करूयात. सर, अधिवेशन संपता संपता गेल्या 12 तासामध्ये अशा खळबळजनक गोष्टी समोर आलेल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, आणि पुन्हा एका नव्या मंत्र्याचं एक प्रकरण. काय पहिली प्रतिक्रिया? याच्यात अधिवेशन संपतानाचा संबंध फक्त मला वाटतं पार्थ पवारच्या केसमध्ये यावा. बाकीच्या गोष्टीमध्ये जे बोललं जातंय ते मला काही फारसं मान्य नाहीये. पार्थ पवारांच्या केसमध्ये मात्र सुरुवातीपासूनच काहीतरी असं पुढे पेटवत ठेवायचं किंवा डिले करायचं अशी भूमिका दिसत होती. आताही तीच आहे. म्हणजे त्या समितीला 2 वेळा मुदतवाढ दिली. आता अगदी शेवटच्या दिवशी अहवाल ठेवला, तोही 4392 पानांचा. म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी कोणाला ब्रश जरी काढायची वेळ आली असती तर त्याच्यातलं काही वाचायला घेतलं असतं तरी पूर्ण नसता झाला त्या दिवशी. त्याच्यातही कन्फ्युजन होतं. म्हणजे शेवटचा जो रिपोर्ट आहे तो डिव्हिजनल कमिशनच आहे, मध्येच कुठेतरी त्या कमिटीचा अहवाल आहे. त्यामुळे मलाही ते सगळं शोधायला 2-3 तास लागले आणि सापडलं. हा एक मुद्दा झाला. त्यामुळे पुढं काय करायचं हा प्रश्न शासनासमोर नसेल, परंतु आमच्या समोर आहे ते करूच आपण. झिरवाळांच्या बाबतीत मात्र जे काही घडलं ते फारसं सामान्य नसलं तरी त्याच्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. जरी त्यांचे नेते म्हणत असले की आत्ताच का काढलं वगैरे वगैरे, मग काही 2 दिवस आधी काढायला पाहिजे होतं का? ज्या हे काढलं गेलं हे आम्हाला मान्य आहे, परंतु तुम्ही केलं ते बाहेर आलेलं आहे, तुम्ही केलेलं नाही ते बाहेर आलेलं नाही. याचा अर्थ आत्ताच काढलं म्हणजे पूर्वी त्यांनी हे असे उद्योग केलेले आहेत हे त्याच्यातून सिद्ध झाले. आणि आमचे स्वतःचे म्हणजे माझे या मंत्र्यांसंदर्भात गेल्या 2-3 वर्षातले काही आक्षेप आहेत, त्याच्यावर आपण नंतर बोलूया. तिसरा मुद्दा खरातांचा आहे. तर खरातांचं प्रकरण अजूनही माझ्या मते हे प्रकरण काही आत्ता 1-2 दिवसाचं नाही. या प्रकरणाला संपूर्ण 25 वर्षाचा इतिहास आहे. मी तत्कालीन संपादक उत्तम कांबळे सरांशी बोललो. त्यांनी त्या काळात एक सिरीज केली होती. 2005 मध्ये त्याचे हेच गुन्हे, ही फक्त आत्ता बघतोय ती आपण रेप्लिका आहे, हेच गुन्हे त्यांनी त्या काळात हे केली होती. त्या काळातही याच राजकारण्यांनी त्याला वाचवलं, याच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याला वाचवलं. त्यावेळेला जे रोपटं होतं ते हळूहळू वटवृक्ष एवढं मोठं झालं की आता ते कसं हटवायचं हा प्रश्न शासनाला आणि आपल्यालाही पडलेला आहे. त्याच्यामुळे तो काही आपण जसं म्हणतो हे काही लोकांचं झालंय. 25 वर्षातले गुन्हेगार 2002 ला सुरू झालं, त्यांनी सिरीज 2005 ला केली, जुलै 2005 मध्ये. तेव्हापासून 25 वर्ष म्हणजे पाव शतकाचा इतिहास या बाबाला आहे, या बाबाच्या गुन्हेगारीला आहे. हे सगळे गुन्हेगार शोधणं, हे बाबा त्याला अटक झालीच पाहिजे. म्हणून माझ्या दृष्टीनं मुद्दा आहे तो, असे शेकडो बाबा आता मैदानामध्ये आहेत. त्यांचं फक्त काही बाहेर आलेलं नाही म्हणून आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. माझा हा पर्सनल दावा आहे की महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जे बाबा लोक आहेत
त्याच्यापैकी 99% बाबा भोंदू आहेत. 1% अशासाठी देतोय की नियम सिद्ध करायला अपवाद लागतो म्हणून एखादा चांगला असला कुठे तर तो असेल. म्हणून सगळे बाबा असेच आहेत. हे बाबा मी पर्सनली माझ्या डोळ्याने बघितलेत. देव तयार होताना मी बघितलेले आहेत. त्यामुळं ह्याचा जे काही शोध घेणं आहे ते आपण शोध नक्की घेऊ जा. याला कराला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु बाकी बाबांचं काय करायचंय, त्याच्यासाठी काय यंत्रणा आहे, जो कायदा आला त्याचे नियम अजून तयार झाले नाहीत. जे आता स्वतः म्हणतात की आम्ही ह्या कायद्यान्वये करू, त्या कायद्यान्वये करू, त्याचं कसं पुढे होणार मला माहिती नाही. कदाचित सर्वोदय बरं. मॅडम जास्त सांगू शकतील. बरोबर. कारण नियमच अजून आले जादूटोना कायद्याचे. बरोबर. ठीक नाही आता ज्यावेळी अधिवेशन चालू होतं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावरती एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनावरती तुम्ही म्हणजे समाधानी आहात का आणि त्यातून तुम्हाला तपासाची काय दिशा दिसतीये पुढची याच्याबद्दल आपण बोलूच. म्हणजे हा प्रश्न महत्वाचा आहे, पण त्याच्या आधी एक पहिली कमेंट ॲडव्होकेट रमा सरोदे यांची घेऊयात. ताई, अशा केसेसमध्ये अनेकदा आपण बघतो की काही काळ चर्चा होते आणि त्याच्यानंतर प्रकरण जे आहे ते विसरलं जातं. आता जर या प्रकरणामध्ये हे सगळं प्रकरण तडीस न्यायचं असेल आणि जो आकडा कुंभार सर सांगत होते की 2003-2 इथपासून हे सगळं चालू आहे आणि आपल्या व्यवस्थेला त्याची जरा सुद्धा भणक लागू नये, हे किती गंभीर आहे आणि या सगळ्या प्रकरणातल्या गोष्टी बघता तुम्हाला काय वाटतंय? अगदीच म्हणजे 20 वर्षापासून हे चालू आहे. भणक लागलेली नाहीये असं मी म्हणणार नाही. कारण का ज्यांनी नियम केले पाहिजेत, ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, तीच सगळी लोकं त्या भोंदू बाबाच्या अवतीभोवती दिसतात, त्यांच्याबरोबर फोटो दिसतात. एक प्रकारे त्या व्यक्तीला पॉवरफुल करण्यासाठी ही लोकं जबाबदार आहेत. आणि म्हणून त्यांच्यावरती कोणती आतापर्यंत कारवाई झालेली नाहीये. जेव्हा सामान्य व्यक्ती हे बघतात की अशी लोकं हे पॉवरफुल कसे होतात, अशी लोकं मोठी कशी होतात, की राजकारणी लोकांचा असलेली साथ आणि आशीर्वाद हे जेव्हा ते बघतात, तर तेव्हा आवाज उठवणं या लोकांविरुद्ध हे त्यांच्यासाठी कठीण जातं. विशेषतः महिलांसाठी ते कठीण जातं. त्यांच्याबद्दलच्या जे लैंगिक शोषणाच्या गोष्टी आता उघडकीस येतायत. कशा बोलणार आहेत महिला? त्यांच्यावरती एक प्रकारे दबाव असतो. आपल्याकडे एकंदरीतच संततीसाठी किंवा आई झालंच पाहिजे, मातृत्वाबद्दल इतकं त्याच्याबद्दल एक हे करून ठेवलेलं एक बर्डन झालेलं आहे महिलांसाठी त्याच्याबद्दल. आणि जेव्हा होत नाही तेव्हा अशा भोंदू लोकांकडे परिवारवाले घेऊन जातात. तर त्यावेळेला अशा महिला कसं बोलणार आहेत? आणि त्यांचं लैंगिक शोषण झालेलं आहे, कुठल्या परिस्थितीत झालंय, त्यांना काय सेडेटिव्स देऊन केलेलं आहे का? म्हणजे अनेक असे प्रश्न आहेत. कोणत्या कोणत्या प्रकारचं शोषण होऊन त्यांचे व्हिडिओज केलेत आणि आता ते बाहेर येत आहेत. आता त्या परिस्थितीला सामोरं कशा जाणार आहेत या महिला, जेव्हा त्यांचे चेहरे दाखवले जात आहेत? एक प्रकारे त्यांच्या राईट टू प्रायव्हसीवरती पण आपण त्याचं उल्लंघन करतोय. त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन होण्याची शक्यता इतकी मोठी आहे. दुसरा मुद्दा जो महत्वाचा ह्याच्याशी संबंधित आहे की सायंटिफिकली मेडिकल ॲडव्हान्समेंट खूप झालेलं आहे, पण ते गरीब लोकांसाठी उपलब्ध आहे का? सरकारने कधी त्याच्यासाठी योजना केलेल्या आहेत का? मग अशा महिलांना जेव्हा परिवारची लोक अशा भोंदू बाबांकडे घेऊन जातात आणि त्यांचं लैंगिक शोषण होतं, अशा वेळेला या महिलांना आवाज उठवणं, त्याच्याबद्दल बोलणं, त्यांना काय सहन करावं लागलं याच्याबद्दल बोलणं हे फार सोपं नसतं. त्यामुळे खूपच कठीण परिस्थिती. आणि तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की अंधश्रद्धेच्या संदर्भातला कायदा आहे. एक प्रगत राज्य म्हणून आपण म्हटलं की आपण याच्याबद्दलचा कायदा महाराष्ट्राने आणला, पण त्याच्याबद्दलचे काही नियमच केलेले नाहीयेत, तर त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे? आणि म्हणूनच हे असे प्रकार जे आहेत ते वारंवार आपल्याला वाढताना दिसतात. मी कुंभार सरांच्या अगदी ह्याच्याशी सहमत आहे की 99% लोक हे करतायत हे आपल्याला माहिती असून आपण त्यांच्या विरुद्ध काही कारवाई करत नाहीये. हे खरंच खूप खेदजनक आहे. अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत की म्हणजे महिलांच्या सगळ्या बाजूनं या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर अधिक म्हणजे संवेदनशीलता रिपोर्टिंगमध्ये पण हवी होती आणि व्यवस्थेनं सुद्धा ती दाखवायला पाहिजे होती. कुंभार सर, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ज्यावेळी या सगळ्या प्रकाराबद्दलचं निवेदन केलं त्याच्यातून म्हणजे एकतर हा प्रश्न वारंवार या सगळ्या प्रकारामध्ये
उपस्थित केला जातोय की एसआयटी आधी स्थापन झाली, मग सगळं हे प्रकरण आधीच माहिती होतं आणि नंतर सुरुवात झालेली आहे. तर आतापर्यंतची दिशा बघता तुम्हाला हे सगळं योग्य दिशेनं चाललेलं आहे असं वाटतं का, की अजून काही तुम्हाला बाबी वाटत होत्या की व्हायला पाहिजेत आणि त्या झालेल्या नाही? नाही, पहिले आधी एक दुरुस्ती करतो. हे कोणाला कशी भनक लागली नाही जे वाक्य वापरलं हा, ते मला मान्य नाहीये. बरं. सगळ्यांना सगळं माहिती होतं. सगळे जे 25 वर्षामध्ये जेवढे मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री होऊन गेले, पोलीस अधिकारी होऊन गेले, विशेषतः नाशिक परिक्षेत्राचे, ते सगळे याच्यामध्ये इक्वली पार्टनर आहेत असं माझं स्वच्छ मत आहे. मग त्याच्यामध्ये काही रेव्हेन्यू ऑफिसर सुद्धा यांना माहिती नाही असं काही होत नाही. आपल्या घरात शेजारी जर काही विपरीत घडत असेल तर किमान आपल्याला संशय तरी येतो. आणि इथं हे सगळे सुशिक्षित आहेत, यांच्याकडे यंत्रणा आहे, यांना काही कळालं नाही हे मला मान्य नाही. दुसरी गोष्ट, आता जे काही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, एक मान्य केलं पाहिजे की सुरुवात चांगली झालेली आहे, परंतु याच्यातला एक मोठा दोष आहे की या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी आहे की म्हणजे मी परवा मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात म्हटलं की जरी इच्छा असली तरी या प्रकरणाच्या व्याप्तीमुळे या प्रकरणाशी संबंधित नसलेला किंवा दुर्वान्वयही याच्या जवळपास न आलेले अधिकारी शोधणं आणि त्यांनी चौकशी करणं मुख्यमंत्र्यांना कितीही वाटलं तरी ते थोडंसं, कारण हे सगळे अधिकारी त्यांचे संबंध दूर आहेत. हा बाबाचे तुम्ही जाल तिथे संबंध आहेत ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना वाटणं आणि प्रत्यक्ष त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं हा आणखी थोडासा भाग वेगळा आहे. शिवाय आता जे काय आता जे आलंय ते माझ्या मते, जेवढं फार कमी नॉलेज आहे माझं त्याचं, परंतु ते 10%च बाहेर आले, 10% सुद्धा नाही असं मत नाही. ज्यावेळेला 100% बाहेर येईल त्यावेळेला सगळ्यांची प्रतिक्रिया कशी असेल, कारण याच्यामध्ये 25 वर्षामध्ये एकही पक्ष याच्यातून सुटलेला नाही. त्या सगळ्यांनी याला मदत केलेली आहे. अशा स्थितीमध्ये त्यांना लॉजिकल एंडपर्यंत कसं पोहोचवणं हे धाडसाचं पण आहे, प्रॅक्टिकली कितपत ते शक्य होतंय. आणि शेवटी जर सगळे आपले सुद्धा त्याच्यामध्ये आले तर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असेल हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्याबद्दल मी अविश्वास दाखवत नाही, परंतु प्रॅक्टिकली बघितलं, मागे एक उदाहरण आपण पाहिलं होतं. एका मोठ्या पेपरला बातमी होती की डेअरीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये बराच एक मोठा घोटाळा झाला, पण त्याच्यामध्ये जर गुन्हा दाखल केला तर 10,000 लोकांवर FIR करायला लागेल, म्हणून पुढे आपण त्याच्यात काहीच केलं. तसं या केसचं होऊ नये असं मला वाटतं, कारण व्याप्ती प्रचंड आहे. 25 वर्षाचा इतिहास आहे. पण आता बघतोय त्या ज्या महिला परत आल्यात म्हणजे काही बोलतायत त्या आत्ता उघड झालेल्यापैकी अर्धा टक्का सुद्धा नाही. 25 वर्षाची व्यक्ती ते सगळं शोधणं आणि याच्यातून ज्याला आपण भोंदू बाबा म्हणतोय तो भोंदू नाहीये, तो शातीर दिमाग आहे, तो प्रचंड हुशार आहे. त्याने 25 वर्ष सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर सगळे राजकारण्यांना गुंडाळलं नव्हे. त्याला 8वी पास म्हणा तुम्ही, सर्टिफिकेट डिग्री नसेल त्याच्याकडं, पण त्याने या सगळ्यांना, सुशिक्षित लोकांना, ज्यांना विद्वान समजलं जातं, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्या सगळ्या लोकांना आपल्या नादाला लावलं, व्यवस्थित फसवलं आणि त्याचा फायदा करून घेतला. त्यामुळे त्याला मी भोंदू फक्त आपण टर्मिनॉलॉजी वापरतो म्हणून म्हणूया, तो प्रचंड शातीर आहे. त्यामुळे त्याच्याकडून हे वधवून घेणं, जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत तो काहीतरी बोलेल, बाहेर आल्यावर मदतीलाही त्याच्या प्रचंड लोक असतील आणि तोही शातीर आहे. त्यामुळे याच्या आउटकम बद्दल माझ्या मनात अजूनही शंका आहे. रमाताईंना मला एक प्रश्न विचारायचा, पण त्याच्या आधी विजय कुमार सर तुमच्याकडनंच थोडं जिरवाळे यांच्या प्रकरणामध्ये, म्हणजे त्यांचं जे खातं आहे अन्न आणि औषध प्रशासन, त्याच्याबद्दलच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या. तुम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले होते. आणि जे झिरवाळ अगदी ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तेव्हापासून वेगवेगळ्या कारणामुळं केंद्रस्थानी होते, त्यांच्याबद्दलचा असा व्हिडिओ येतोय. आता कदाचित त्यांची विकेट पडेल न पडेल, राजकीय गोष्टी त्याच्याबद्दलच्या होत राहतील, पण या खात्याचा जो कारभार आहे तो देखील तितकाच वादग्रस्त राहिलेला होता गेल्या काही महिन्यात. 100% आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे. काही कंप्लेंट मी 2-3 महिन्यात केल्या, आणि या कंप्लेंटच्या कामगारांच्या वगैरे अशा नव्हत्या, तर जे लहान मुलं ज्याला बाळंतीण म्हणतात त्याच्यासाठी दिली जाणारी DPT लस ही एका खाजगी कंपनीने मागितली. त्या हाफकिनने तो प्रस्ताव केला आणि तो शासनाकडे पाठवला. शासनाची मंजुरी यायच्या आधी यांची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली.
याच्यावर माझी स्वतःची लेखी तक्रार आहे. या माणसाकडे त्यांनी ढुंकून बघितलं नाही. ज्यांच्यावर कारवाया करायला पाहिजे होता असं एसीबीने सांगितलं, विभागीय समितीने सांगितलं, त्यांच्याकडे बघितलं नाही. कामगार ओरडतायत की आमच्यावर अन्याय होता, आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, त्याच्याकडे बघितलं नाही. ज्या अधिकाऱ्याने सरकारी पैसा वापरून स्वतःच्या मौजमजेसाठी वापरला, त्याचं उघडकीला आणलं आपण प्रकरण. नंतर त्याने त्या वस्तू शासनाकडे परत दिल्या, त्याच्याकडे काही केलं नाही. गेलेल्या कामगारांची अत्यंत बेमुरवत असं वर्तन केलं. त्यामुळे लेंगा संत्रा टोपी हे काही प्रामाणिकपणाचं लक्षण आहे, हा जो आपल्या मनामध्ये प्रतिमा होती, त्या प्रतिमेला तसाही धक्का बसलेला आहे आणि ते खरं नसतं. याच्यावर आता विश्वास ठेवावा लागेल. 2 दिवस जरा मी विधान भवनाच्या परिसरामध्ये जेव्हा होतो आणि या खराब प्रकरणाचे जे काही डिटेल्स तिथं ऐकायला मिळत होते विधान भवन परिसरामध्ये, सगळ्यांना म्हणजे IAS IPS सारखे अधिकारी लोक त्या बाबाच्या तिथं जाऊन भेटतात आणि केवळ म्हणजे गरीब किंवा एका ठराविक विशिष्ट वर्गातलेच लोक नाही आहेत. तर हे असे लोक जेव्हा जातात आणि या बाबाचं महत्त्व वाढवतात, तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं आणि अशी काय गरज असते की ज्याच्यामुळं या लोकांना सुद्धा हे करावं लागतं, रमाताई? मला वाटतं की आपण जसं मी म्हटलं की एक प्रोग्रेसिव्ह राज्य म्हणून आपण अंधश्रद्धा वरती एक कायदा आणला. पण जे अंमलबजावणी त्याची करणार आहेत, एक तर नियम नाही हा तर भाग आहेच, पण नियम आल्यावरती पण जे अंमलबजावणी करणार आहेत, असे जे स्टेक होल्डर्स आहेत, त्यांनाच हा विषय समजलेला आहे का? का तेच अंधश्रद्धा पाळतायत आणि ते करतायत, तर त्यांनाच जर ते समजला नसेल तर ते काय त्या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे, इथपासून मला वाटतं आता आपल्याला चर्चा केली पाहिजे. ते कोणती भाषा वापरतात, त्यांचे स्वतःचे बिलीव्स काय आहेत, ते कसे वागतायत आणि मग ते कायद्याची अंमलबजावणी कसे करणार आहेत. म्हणजे हा प्रत्येकच जिथे जिथे आपण सामाजिक न्यायाचा विषय येतो किंवा सोशल लेजिस्लेशनचा प्रश्न येतो, अंमलबजावणी करणाऱ्या लोकांची समज काय आहे हा एक चॅलेंजच असतो आमच्या सारख्यांसमोर. आणि म्हणून मला फार आश्चर्य वाटत नाही की हीच लोक त्यांच्या बरोबर दिसतात, हीच लोक तिथे आहेत आणि हीच लोक अंधश्रद्धा पण पाळत असतील. ह्याच्याबद्दल मला कोणताच आश्चर्य वाटत नाही, कारण का ह्या गोष्टी त्यांना सिस्टममध्ये आणण्यासाठी तपासल्याच जात नाही. आपलं सगळं जे त्यांना सिस्टममध्ये आणण्यासाठीच आहे ते सगळं परीक्षेवरती आणि इंटरव्ह्यूच्या आधारे आहे. पण ते कसं काय सोशल लेजिस्लेशन्स बद्दल त्यांची मत काय आहे, त्यांचं समज काय आहे, ते कशी अंमलबजावणी करणार आहे, हे कुठल्याच परीक्षेत तपासलं जात नाहीत. आणि म्हणूनच हे असे कायदे आपण आणतो, पण ते कुठेतरी त्याची अंमलबजावणी खूपच मागे पडत जाते. त्यामुळे मला नाही आश्चर्य वाटत आहे की IAS आणि IPS अधिकारी आणि मंत्री आणि संत्री हे सगळे ह्या व्यक्तीच्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की ह्या लोकांमुळेच ही अशी लोक जी आहेत ती खूप पॉवरफुल म्हणून आपल्या समोर येतात आणि सामान्य लोकांना असं वाटतं की आपण काही करू शकणार नाही, आपण यांच्या विरुद्ध आवाज उठवू शकणार नाही. कुंभार सर, या सगळ्यामध्ये म्हणजे यादी फार मोठी असू शकते असं पण म्हणतायत. अजून काही लोकांचे काही वेगळे कारनामे समोर येतील असंही म्हटलं जातंय. पण म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुम्ही 2002 वगैरे सांगितलं, म्हणजे जवळपास 25 वर्षापासून हे सगळं चालू आहे. आणि 2018चं ते प्रकरण की ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी या घराच्या संस्थांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं निधी दिला जातो. तर हा जो एक सगळा घटनाक्रम दिसतोय तुम्हाला, म्हणजे राजकारण एका बाजूला आणि दुसरीकडे अशा पद्धतीने एका बाबाचं प्रस्थ वाढवण्यामध्ये या सगळ्या गोष्टी सरकारकडनं होत असताना त्याच्याबद्दल नेमकं काय म्हणायचं? पहिली गोष्ट म्हणजे माझं म्हणणं असं होतं की हा बाबा जसं मी मगाशी सांगितलं तसा शातीर होता. आपल्याला इथं मंदिर नावाचं काहीतरी बांधायचं आहे. मी त्याला मंदिर मानते, स्ट्रक्चर म्हणतो. आणि त्या स्ट्रक्चरचा वापर आपल्याला आपला उदय करण्यासाठी, धंदा करण्यासाठी करायचा आहे. याच्या बाबतीमध्ये तो परफेक्ट होता, त्याच्यामध्ये ती निश्चित होती. दुसरी गोष्ट, याच्यामधला हा जो खेळ आहे विशेषतः अधिकाऱ्यांचा आणि यांचा, त्याला भय आणि लोभाचा खेळ असं म्हणता येईल.
आपली कुठेतरी बदली होईल हे भय किंवा अमुक ठिकाणी बदली झाली पाहिजे हे हा लोभ. आणि बाबा लोकांकडं दोन्ही प्रकारचे लोक येतात आणि दोन्ही एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे कुणाकडून काय फायदा करून द्यायचा, कुणाला कसं थांबवायचं याचं उत्तर त्यांच्याकडे नक्की असतं. म्हणजे माझंच उदाहरण देतो. 1999ला मी एक केस केली होती. त्यावेळेस मी काही ऐकत नाही असं म्हटल्यानंतर आमच्या मित्रांनी मला एका बाबाकडे नेलं. त्याने तो पाऱ्याचा गोळा करून दिला. तो गळ्यात घालायला सांगितलं. म्हटलं असलं लोटणं मी काही ऐकणार नाही. नाही म्हणे आम्ही ते एवढे ब्राह्मण आणले, त्यांनी एवढे पंडित आणले, त्यांनी ते जेजुरीला काय देऊरला की कुठेतरी बसवलेत, त्यांचा यज्ञ तिकडे चालू आहे, तो आता आमच्यासाठी चालू आहे, नाहीतर तो तुमच्या विरोधात चालू होईल आणि 2.5 वर्षात तुम्ही मरणार. मी म्हटलं 2.5 वर्षात नाही, 2.5 तासात मेलो तरी हरकत नाही, पण हे मी काही करणार नाही. आणि मग काय मी अजूनही जिवंत आहे. नंतर त्यांनी फोन केला मला एक 4-5 वर्षाने की माझा जे काही सभा मंडप आहे ते पाडायला आले, तुम्ही काहीतरी अधिकाऱ्याला फोन करा. म्हणजे ते काय ते तुमच्या पंचांगात असा तर हा खेळ असतो. म्हणजे मी पैशाने बदत नाही म्हटल्यानंतर मला मी मरणार आहे किंवा अधिकारी असतो तर तुझी इकडे बदली करू वगैरे अशा काहीतरी धमक्या दिल्या असतात. याच खेळामध्ये बहुतेक सगळे अधिकारी बळी पडतात. आणि तुम्हाला अजूनही सांगतो, जर व्यवस्थित चौकशी केली तर याच्यामध्ये किमान 5-50 IAS अधिकारी, 5-50 IPS आणि यांची नावं, काही जणांची संभाव्य नावं मी काल लिहून काढलेली आहेत. त्याच्यामुळं फक्त ती आता आपल्याकडे ते पुरावा म्हणून दाखल करता येणार नाहीत, कारण तसा पुरावा हातात नाही. काही डिव्हिजनल कमिशनर आहेत, त्यांचे धंदे आहेत. बाप आता त्यांच्या जर सर, धंदे अधिकाऱ्यांच्या असल्यानंतर बाबतीत अनेकदा असं होतं की त्यांना मोठी शिक्षा काय तर बदलीची, म्हणजे आता ज्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं नाव याच्यामध्ये येत होतं त्यांची SRA मधून पुन्हा महसूल विभागामध्ये बदली झालेली आहे, तर याला शिक्षा म्हणायचं का, किंवा म्हणजे नाही, त्यांचे संबंध अजिबात नाही. पण लक्षात घ्या, जोपर्यंत त्याचं नाव येत नव्हतं तोपर्यंत अजिबातच काही होत नव्हतं. निदान मी नाव मार्केटमध्ये आणल्यानंतर त्याला किमान बाबा तुझी याच्यामुळं शिक्षा झाली, 1-2 लोकांना तरी तोंड दाखवायला तो घाबरत असेल अशी अपेक्षा करूया. तसं होत नसेल तो, पण तसंच समजूया की तुला काहीतरी शिक्षा झाली आणि इथून पुढे त्याला शिक्षा करावी लागेल, कारण त्याच्यामध्ये आपणही लक्ष ठेवून आहोत. त्याच्या प्रॉपर्टीची माहिती आपल्याकडे पण आहे. त्यामुळे कदाचित थोडंफार त्याच्यावर परिणाम होईल. आणि जरी तो उपजिल्हाधिकारी दर्जाचा असला तरी त्याचं मार्केट आणि आर्थिक हे जे आहे, म्हणजे विधानसभेत त्याच्या विरुद्ध 2023 मध्ये नाना पटोलेंनी हे सगळं पुरावे आहेत. त्याच्यामुळे मी नावं घेतोय. लक्षवेधी मांडली होती की ह्या बाबाने एका वर्षामध्ये 200 कोटीचा घोटाळा केलाय. त्या संदर्भात लक्षवेधी होती. ती लक्षवेधी चर्चेला झाली नाही का? विधानसभेमध्ये मांडलेली ते एक लक्षवेधी वेगळंच संगणमत असणार आहे, कुठल्या लक्षवेधी येतात आणि कुठल्या म्हणून नाही. सांगतो, म्हणजे इथं कोण सरकार जबाबदार, ज्यांनी विधानसभा मांडली ते जबाबदार की आपण बरोबर. जबाबदार? आपल्याला विधानसभेचं जे मांडतात त्याचं पुढे काय होतं काहीच कळत नाही. ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला बातम्या येतात, अमुक मांडलं तमुक मांडलं, पण त्याची कधी अंमलबजावणी होते का? विधानसभेमध्ये एक मात्र आहे, सगळे जर तुम्ही चाळून बघितले तर अनेक महत्वाच्या विषयांना तिथे हात घातलेला दिसतो. पुढे काय होतं हे माहिती नाही, पण त्याच्यावरही लक्ष ठेवणारी यंत्रणा असली पाहिजे. आश्वासन समिती वगैरे काहीतरी आहे असं मी ऐकतो, पण ते असतं कुठे? आणि मला खात्री आहे जर चौकशी केली, म्हणजे अजून माझ्याकडे पुरावा नाही, तर विधानसभेमध्ये या बाबा संदर्भातला सुद्धा एखादा तरी लक्षवेधी किंवा प्रश्न आढळून येईल. कारण काही चांगले लोक त्या काळात उत्तम कांबळेंसारखे होते, हो. त्यांनी निश्चितपणे काहीतरी प्रयत्न केले असतील, त्याच्यातून ते घडलं असेल. पण बघूया, कदाचित महिन्या 2 महिन्यात तेही पुढे येईल. हा, म्हणजे आता जे मुद्दे मांडले त्याच्यात अजून एक प्रश्न उपस्थित होतो की चाकणकरांची सुद्धा चौकशी याच्यामध्ये झाली पाहिजे. ज्या पद्धतीचे लिंकेजेस सगळे दिसत आहेत आणि त्या ट्रस्टवरती त्या सदस्य होत्या, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की ती पण सरकार करेल का? कुणाला? मला हा, नाही. तुम्हाला एक गोष्ट म्हणजे चाकणकर या दोषी आहेत, त्या बाबा इतक्याच. याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. त्यांना महिला म्हणून कुठलीही सवलत द्यावी असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की त्यांना हे बरीच वर्ष माहिती होतं, आणि बरीच वर्ष नसली तरी गेले वर्षभर माहिती होतं. त्या महिलांच्या प्रोटेक्टर होत्या. आतमध्ये तो बाबा त्या महिलांशी गैरवर्तन करतोय, बाहेर आल्यानंतर त्याच्या ट्रस्टवर या बाईंचं नाव दिसतंय. कशाने त्या लोकांनी विश्वास ठेवायचा? आणि रमाताई इथे आहेत म्हणून सांगतो, त्या जास्त चांगलं सांगू शकतील. ट्रस्ट किंवा विश्वस्त संस्था
ही लाईक माइंडेड लोकांची असते, बरोबर आहे ना? लाईक माइंडेड लोकांमध्ये अध्यक्ष अशोक खरात आणि सदस्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, हे तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणून बघा. म्हणजे बरोबर. त्या सर्व अर्थाने त्यांना महिला म्हणून सवलत द्यायची गरज नाही. त्या लाईक माइंडेडच आहेत अशोक खरातच्या. त्यामुळे त्यांना गुन्हा दाखल करून शिक्षा झाली पाहिजे, हे माझं मत आहे. आणखी बऱ्याच जणांना शिक्षा झाली पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात, त्यांनी शासनाने हे धंदे करण्यासाठी त्या बाबाला सभा मंडप, भक्त निवास, युरिनल, चेंजिंग रूम बांधून दिलंय. म्हणून मी परवा म्हटलं होतं की शासन हा बाबा शासन पुरस्कृत असावा, अशी परिस्थिती सध्या आहे. माझं बोलणं काही वेळा कधी अतिशयोक्ती वाटते, पण हे काय डोळ्यासमोर आहे, जी आर आहे, सरकार सगळ्यांनी करून पुरस्कृत दिलंय. बाबा आणि हा इम्प्लिमेंटेशन एजन्सी कोण? तर सार्वजनिक बांधकाम विभाग. म्हणजे मला हो. याचं गणितच कळत नाही. त्या बाबाला हे सगळं सरकारने बांधून दिलं आणि तिथं तो हे धंदे करतोय. खरंय. या आधी घडलं असेल, पण हे सगळं विचित्र आहे. त्यामुळे आउटकमच्या बाबतीत मी अजूनही थोडासा साशंकच आहे. बरोबर. फक्त मला हा. माताई बसल्यात म्हणून एक मला प्रश्न विचारतोय, मी जे म्हणलं लाईक माइंडेड पर्सन, त्याच्यामध्ये काही खोटं होतं का? मलाही खरंय. कन्फर्म होऊन जाईल. नाही, रमाताई ते सांगाच. आणि सोबत म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला हे दिसलं की महिला आयोग अध्यक्ष पदावरती जी व्यक्ती आहे, तीच व्यक्ती या सगळ्यामध्ये तक्रारदारांना धमकावण्याचं, त्यांना नोटिसा पाठवण्याचं काम करत होती. तर साहजिक आहे की म्हणजे याच्यामध्ये म्हणजे किंतु परंतु कुठला असलाच नाही पाहिजे की तातडीनं त्यांची चौकशी होणं हे सुद्धा याच्यामध्ये गरजेचं आहे. कुंभार सरांच्या प्रश्नासोबत काय या सगळ्याबद्दल? नाही, अगदीच कुठल्याही ट्रस्टवरती किंवा कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठेही, म्हणजे जिथे रजिस्टर्ड बॉडी आहे तिथे आपण जनरली लाईक माइंडेड लोकच घेतो. विशेषतः ट्रस्टमध्ये तर लाईक माइंडेड लोकच घेतो, कारण का ते इतर लोकांच्या कल्याणासाठी केलेलं ट्रस्ट असतं. त्यामुळे रुपाली चाकणकरांची भूमिका जी आहे ती कुठेतरी मला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पण वाटतं. म्हणजे तुम्ही एकीकडे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात आणि तुम्ही अशा एका ट्रस्टवरती पण सदस्य आहात की जिथे तुम्हाला माहिती आहे की महिलांचं शोषण होतंय. म्हणजे इथे तुमची भूमिका एथिकली पण काय असली पाहिजे, लीगली तर काय असली पाहिजे, हा आहेच प्रश्न की तुम्ही जेव्हा विमेन्स कमिशनच्या अध्यक्ष आहात, पण एथिकली पण काय असली पाहिजे. तुम्ही महिलांच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे. पण ज्या महिला तक्रार करतायत आणि ज्याच्याबद्दल रिपोर्टिंग होतंय त्यांनाच तुम्ही नोटीस पाठवताय, असं महिला आयोगाने करणं अपेक्षितच नाहीये. तुम्ही महिलांच्यासाठी काम करण्यासाठी तुम्ही त्या आयोगावरती आहात आणि एक महत्वाचं इन्स्टिट्यूशन आहे. तुम्हाला काहीतरी अधिकार दिलेले आहेत महिलांसाठी काम करण्यासाठी. एक ऑल्टरनेटिव्ह रिड्रेसल मेकॅनिझम म्हणून आहे की जेव्हा महिला इतर कुठल्या सिस्टम्सकडे जाऊ शकत नाही तेव्हा त्या हक्कानी महिला आयोगाकडे येऊ शकतात. आणि अशा वेळेला महिला आयोगाचे अध्यक्ष अशा एका ट्रस्टवरती सदस्य आहे की जिथे महिलांचं शोषण होतं. हे खूपच अनएथिकल आहे. दुसरं हे पण समजून घेतलं पाहिजे की अशा वेळेला, म्हणजे एकतर हे चित्र की सगळे राजकारणी या व्यक्तीबरोबर दिसतात, अधिकारी या व्यक्तीबरोबर दिसतात. महिला आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते तर सदस्यच आहेत या ट्रस्टवर. अशा वेळेला महिला कशा मोकळेपणाने बोलणार आहे? आपल्याकडे कुठलाही विक्टिमना प्रोटेक्शन देणारा, त्यांच्याबरोबर असलेल्या विटनेसेसना प्रोटेक्शन देणारा कुठलाच कायदा नाही. आपल्याकडे मुळातच विक्टिमचं डेफिनेशन हे 2008 साली अमेंडमेंटनी आलेलं आहे. इतका वेळ आपल्याला लागला विक्टिम बद्दल डेफिनेशन आणायला कायद्यामध्ये. अशा वेळेला तुम्ही कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शनच नसताना त्या महिला कसं बोलणार आहेत? म्हणजे आपण इतर केसेसमध्ये पण बघितलं, राम रहीम च्या केसेस असतील किंवा आसाराम बापूच्या केसेस असतील, आपण बघितलं की त्यांची अटक झाल्यानंतरच महिला बोलायला लागल्या आणि प्रत्येकाने त्यांची आयडेंटिटी उघडकीस केलीच असं नाही, कारण का त्यांचं आयुष्य इतक्या वर्षानंतर पुढे गेलेलं आहे. त्यांना त्याचे कुठलेही परिणाम आता भोगायचे नाहीयेत आणि म्हणून विदाऊट आयडेंटिटी पण ते बोलतील, कारण का त्यांनी काहीतरी सोसलेलं आहे. हा सगळा जो भाग आहे ना की त्यांच्यावरती किती दबाव असेल आणि बरोबर. म्हणून त्या बोलू शकल्या नाहीत, हा एक कायद्यातला पण एक खूप मोठा गॅप आहे की त्यांना कुठलंच प्रोटेक्शन नसल्यामुळे पण ह्या केसेसना उघडकीस येण्यासाठी इतका काळ जावा लागतो.
मग त्यांचा जो ट्रॉमा आहे तो आपण कसा समजणार आहे, त्यांचा जो ट्रॉमा करेक्ट. आहे तो आपण कसा मोजमाप करणार आहे, त्यांना आपण काय दिलासा देणार आहे, आपण त्यांना काय रेमेडी देणार आहे इतक्या वर्षानंतर. हे करेक्ट. सगळे म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कायद्यामध्ये नाहीये. त्यामुळे आता बदलत्या परिस्थितीनुसार कायद्याचा पण पुनर्विचार झाला पाहिजे, विशेषतः अशा केसेसमध्ये जिथे महिला किंवा लहान मुलं वल्नरेबल आहेत आणि त्यांचं शोषण होतंय, तिथे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. हा मुद्दा तुम्ही आणलात चर्चेमध्ये त्याच्याबद्दल म्हणजे खरं तर कारण या सोशल मीडियामध्ये जेव्हा हे सगळं प्रकरण चघळलं जाते त्याच्यामध्ये या कमेंट्स पण बऱ्याच होत आहेत की त्या महिला ज्या आहेत त्या मग आधी का नव्हत्या बोलल्या, मग 4-5 वर्षांपासून हे सगळं चालू असताना त्या स्वखुशीने गेल्या होत्या का वगैरे वगैरे. पण हा एक हो. मुद्दा त्याच्यातला महत्वाचा आहे की कदाचित बोलण्यासाठीचं जे एक धैर्य लागतं ते जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत सुद्धा या गोष्टी समोर येत नाहीत. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे या संपूर्ण चर्चेबद्दल. बऱ्याच गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा घडतायत की ज्याच्याबद्दल आपल्याला सातत्यानं ही चर्चा करावी लागते. खरात प्रकरण, झिरवळ प्रकरण आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे आणखी एका मंत्र्याची विकेट पडते असं जवळपास आता दिसतंय. पुढं काय होतंय आपण बघूच. पण हे सगळं प्रकरण धसास लागलं पाहिजे यासाठी समाजाच्या वेगवेगळ्या थरातले हे सगळे लोक त्या त्या पद्धतीने त्यांची बाजू मांडतायत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.